नमस्कार मित्रांनो, मी ऋतुजा पवार. ऋतुजा किचन किंगमध्ये आज बनवणार आहे वांग्याची भाजी. वांग्याची भाजी बनवण्यासाठी चला तर आपण आज बघूया कशी बनवायची, कशी नाही ते. वांग्याची भाजी बनवण्यासाठी छानपैकी ताजे ताजे वांगे घेतलेले आहेत. त्याचबरोबर अर्धा टोमॅटो, 2-3 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, थोडं आलं, कांदा, एक कांदा कट केला आहे आणि खोबरं हे सगळं कट करून घेतलंय. चला तर आज भाजून कट केलेलं सामान हे अगोदर पूर्ण भाजून घ्यायचं छानपैकी. त्याच पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, त्याच्यामध्ये वांगे टाकायचे आणि छान असे परतून घ्यायचे. थोडे छानपैकी असे परतून घ्यायचे. परतून झाल्यानंतर छान भाजीत येईल तर मिक्सरमधून आपण भाजून घेतलेलं वाटण सगळं काढून घेऊया. मधून अशी पेस्ट चांगली बारीक काढून घ्यायची. भाजून घेतलेली वांगी अशी पातेल्यात काढून घ्यायची. त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, 2 पळ्या, आणि मोहरी टाकायच्या थोड्या. मोहरी तडतडल्या, थोडे जिरे टाकायचे. जिरे चांगले हे होतं. नंतर हे परतून घ्यायचं पूर्णपैकी. परतून घे. लाल तिखट, आंबारी, सुहाणा, हळद, थोडंसं कराळानं भाजी खूप टेस्ट आणि खूप छान लागते. थोडी गिरवी पण होती, त्यासाठी वांग्याच्या भाजीला कराळ टाकायचं. कराळ झाल्यानंतर काळा मसाला आणि एव्हरेस्ट मसाला टाकायचा. त्यामध्ये पूर्ण मसाले टाकून द्यायचे आणि परतून घ्यायचे. छानपैकी असं परतून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकायचं. पाणी टाकल्याने डबल थोडं परतायचं. थोडं पाणी टाकायचं. मला तर लई पतला भाजी करायची नाही, त्यासाठी मी थोडंच पाणी टाकलं. असं थोडं पाणी अशी वांगे टाकायचे. वांगे टाकल्यानं परतून घ्यायचं. लई पतला पण झाला नाही, लई घट पण झाला नाही, मिडियम भाजी करायची. त्याच्यावर वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. मी अगोदरच ऑलरेडी बॅटनमध्ये थोडी कोथिंबीर टाकली होती, त्याच्यानंतर मी थोडीशीच टाकणार आहे. सामान टाकल्यानंतर वरून चवीनुसार असं मीठ टाकून घ्यायचं. वरूनच मी मीठ टाकते भाजीला. मधात असं झाकून ठेवायचं. झणझणीत भाजी झाली वांग्याची.